इजिप्तमधील अलेक्झांड्रिया, फ्रान्समधील मार्सेलिस आणि टर्कीमधील इस्तंबूल ही जगातील आज मोठी शहरं म्हणून गणली जात आहेत. जगातील ही महत्त्वाची शहरे येत्या 30 वर्षांमध्ये पाण्याखाली असतील असं युनेस्कोने आपल्या एका अहवालात म्हटलं आहे. एवढंच नाही तर येणाऱ्या काही काळामध्ये जगभरातील 21 देशामधील जवळपास 40 शहरे ही समुद्रात सामावलेली असतील. या सर्व शहरांमध्ये आज अगदी सुरळीतपणे सुरू असलेलं जनजीवन काही काळाने इतिहास जमा होणार आहे आणि याला कारण म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग. पृथ्वीवरील वाढत्या तापमानामुळे पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवावरील बर्फ वितळण्याचा वेग वाढत चालला असून यामुळे पृथ्वीवरील समुद्राच्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र अशी स्थिती पृथ्वीवर पहिल्यांदाच निर्माण झालेली नसून याआधीसुद्धा समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे एक विशाल भूखंड समुद्राने गिळंकृत केलेला आहे आणि याच भूखंडाविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी अशोक शेळके मनापासून स्वागत करतो तुमचं मराठी युगवर. 5व्या शतकातील महान ग्रीक फिलॉसॉफर प्लॅटो यांनी आपल्या एका पुस्तकामध्ये अटलांटिसचा उल्लेख केला आहे. सर्व बाजूंनी समुद्राने वेढलेला अटलांटिस देश हा पॅसिफिक महासागरात अस्तित्वात होता. अटलांटिसमध्ये राहणारे लोक हे खूप प्रगत होते. कालांतराने हा देश समुद्राच्या पाण्यामध्ये बुडून गेला आणि तेथील प्रगत जनजीवनसुद्धा पाण्यात लुप्त झाले. अशाच एका रहस्यमयी व लुप्त झालेल्या विशाल भूखंडाचा उल्लेख तमिळ भाषेतील ग्रंथामध्ये सापडतो, ज्याचं नाव कुमारी कंदनम असं होतं. तमिळ भाषेतील 5 महाकाव्यापैकी एक असलेलं सिलापत्तीकारम या महाकाव्यामध्ये या लुप्त झालेल्या खंडाचा उल्लेख आढळतो. इसवी सनाच्या 2ऱ्या शतकामध्ये लिहिल्या गेलेल्या या काव्यानुसार लुप्त झालेल्या या विशाल खंडावर पांड्या घराण्याची सत्ता होती व कालांतराने ते लुप्त होत गेले. यामध्ये पहरुली व कुमारी नावाच्या 2 नद्यांचा सुद्धा उल्लेख आढळतो, ज्या कदाचित याच खंडामध्ये वाहत होत्या. प्राचीन तमिळ तत्ववेत्ता व कवी असलेला आदियार कुन्नलर याच्या वर्णनानुसार आजच्या कन्याकुमारीच्या दक्षिणेला एक खंड अस्तित्वात होता, ज्याची लांबी 700 कवातम इतकी होती. आता हे कवातम म्हणजे काय, तर 15व्या शतकात लिहिलेल्या कन्नकथीकरम नावाच्या एका ग्रंथात कवातम या संकल्पनेचं विश्लेषण केलं आहे. या पुस्तकानुसार एक कवातम म्हणजे आजचे 10.06 किलोमीटर अंतर होय. म्हणजेच कुमारी कंदनमची लांबी ही जवळपास 7041 किलोमीटर इतकी होती. भगवत पुराणामध्ये सुद्धा मायन नावाच्या एका साधूचा उल्लेख आढळतो. या साधूने एंतिराम नावाचा एक ग्रंथ लिहिला होता व त्यांनी कुमारी नदीच्या पलीकडे झालेल्या संगममध्ये सहभाग घेतला होता. संगम म्हणजे एक असा इव्हेंट ज्यामध्ये अनेक राज्यांचे तत्त्वज्ञ व कवी एकत्र यायचे व इथे वेगवेगळ्या विषयावर चर्चा करायचे. कुमारी कंदनममध्ये अशा प्रकारचे 3 संगम झाल्याचे उल्लेख आढळतात. मात्र या पुस्तकामध्ये कुठेही या खंडाचा उल्लेख कुमारी कंदनम असा केलेला आढळत नाही. मात्र याचा उल्लेख तमिळ लोकांचे राज्य किंवा पांड्य घराण्याचे राज्य असा केलेला आढळतो. कुमारी कंदनम या नावाचा पहिला उल्लेख आढळतो तो 15व्या शतकातील कंदा पुराणम या ग्रंथामध्ये. कंदा पुराणम म्हणजेच संस्कृत भाषेतील स्कंद पुराणाचं तामिळ भाषेत केलेलं भाषांतर. यामध्ये याचा उल्लेख कुमारी नाडू आणि कुमारी कंदनम असा केलेला आढळतो. असं म्हणतात की या राज्यावर प्रातान नावाच्या राजाचं राज्य होतं आणि त्याच्या मुलीचं नाव कुमारी असं होतं. कदाचित त्याच्या मुलीच्या नावावरूनच या राज्याला कुमारी कंदनम असं नाव पडलं असावं. दुसरा उल्लेख असाही आढळतो की इथून कुमारी नावाची एक नदी वाहत जात होती व या नदीमुळे सुद्धा याचं नाव कुमारी कंदनम पडलं असावं. मात्र एका गोष्टीचा विचार आपल्या डोक्यात नक्की येईल, तो म्हणजे आजच्या काळातील लोकांना या खंडाची माहिती कशी मिळाली व या खंडाच्या अस्तित्वाबाबत वेगवेगळे प्रश्न कसे निर्माण झाले. मित्रांनो, याची सुरुवात झाली इसवी सन 1864 साली. इंग्लंडचे झूलॉजिस्ट फिलिप स्क्लॅटर यांनी एक पुस्तक प्रकाशित केले, ज्याचं नाव होतं मॅमल्स ऑफ मॅडेगास्कर. या पुस्तकामध्ये फिलिप यांनी असं निरीक्षण नोंदवलं की मॅडेगास्कर आणि भारतातील अनेक सजीवांमध्ये सहसंबंध असल्याचं दिसून येत आहे. जसं की लेमूर नावाचा प्राणी जो मॅडेगास्करमध्ये आढळतो तोच भारतातसुद्धा मोठ्या प्रमाणात आढळतो. मात्र जवळच असलेल्या आफ्रिकन देशामध्ये हा प्राणी अगदी तुरळक प्रमाणामध्ये आढळतो. हे प्राणी समुद्रमार्गाने आफ्रिकेवरून भारतात येणे शक्य नव्हते, तर मग ते नेमके आपल्या देशामध्ये आले कसे? केवळ भारतच नाही तर ऑस्ट्रेलियासोबतसुद्धा असं कनेक्शन आपल्याला पाहायला मिळेल. मॅडेगास्करमध्ये आढळणाऱ्या लेमूरच्या 100हून अधिक जाती ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आढळतात. तसं पाहिलं तर ऑस्ट्रेलिया हे मॅडेगास्करपासून खूप दूर अंतरावर आहे. मग भारत, ऑस्ट्रेलिया व मॅडेगास्कर यांना जोडणारी कोणती गोष्ट आहे? या प्रश्नाचा गुंता सोडवला लेमोरियाने. कुमारी कंदनम या खंडालाच लेमोरिया असं नाव देऊन एक हरवलेला खंड मानण्यात आलं, ज्याची सुरुवात भारताच्या कन्याकुमारीपासून मॅडेगास्करला जोडलेला, तेथून ऑस्ट्रेलियाला व ऑस्ट्रेलियावरून पुन्हा भारताला जोडलेला
एक हरवलेला भूभाग म्हणून गृहीत धरण्यात आलं व कदाचित श्रीलंकासुद्धा त्याचाच एक भाग होता. या लेमोरियाविषयी संशोधन करण्यासाठी काही ब्रिटिश जेव्हा तामिळनाडूला पोहोचले तेव्हा तेथील काही आदिवासी लोकगीतामध्ये एका हरवलेल्या भूभागाचा संदर्भ मिळाला. पिढ्यानपिढ्या तेथील लोक या हरवलेल्या भूभागाला एक दंतकथा समजत होते. मात्र कदाचित ही दंतकथा नसून एक सत्य होते जे समुद्राच्या कुशीमध्ये सध्या विसावा घेत आहे. जेव्हा ही गोष्ट लक्षात आली तेव्हा तमिळ इतिहासकारांनी सुद्धा लेमोरिया व कुमारी कंदनमबाबत संशोधन करण्यास सुरुवात केली. तमिळ लेखकांच्या मते कुमारी कंदनम या प्रदेशावर पांड्या राजघराण्याने 11,000 वर्ष राज्य केलं होतं. जसं की आधी सांगितल्याप्रमाणे इथे 3 संगम झालेले होते. यातील पहिली संगम ही इसवी सन पूर्व 9000 मध्ये झालेली होती, म्हणजेच आजपासून 11,000 वर्षापूर्वी. ही संगम मदुराई या शहरामध्ये झाली होती, जी कुमारी कंदनमची राजधानी होती. मित्रांनो, हे मदुराई शहर म्हणजे आजच्या तामिळनाडू शहरातील नसून त्या काळात कुमारी कंदनममध्ये सुद्धा मदुराई नावाचं एक मोठं शहर होतं. असं म्हणतात की कुमारी कंदनमला 49 भागामध्ये विभाजित केलं होतं. त्यामधील 7 भाग हे याच मदुराईचे होते. या पहिल्या संगममध्ये 4449 कवींनी भाग घेतला होता आणि यामध्ये कुबेर, मुरुगन व भगवान शिवसुद्धा सामील झाले होते. आता ही संगम म्हणजे 1 किंवा 2 दिवसाची नव्हती, तर ही पिढ्यानपिढ्या चालणारी संगम होती. पहिली संगम ही 4440 वर्षे चालली होती व या दरम्यान 89 पांड्या राजांनी शासन केले होते. आता तुम्हाला वाटेल की या गोष्टी अशाच तोंडातोंडी चालत आलेल्या असतील. मात्र एका तमिळ लेखकाने लिहिलेल्या इरायनल अक्का पुरुल नावाच्या एका पुस्तकामध्ये या सर्व गोष्टींचा उल्लेख असून यामध्ये सर्व पांड्या राजाविषयी माहिती दिलेली आहे. जर आपण प्लॅटोने वर्णन केलेल्या अटलांटिसचा विचार केला तर याविषयी कुठेही पुरावे सापडत नाहीत. मात्र कुमारी कंदनमचे पुरावे अनेक प्राचीन ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे काही पुराणामध्ये सुद्धा याचे पुरावे आपल्याला सापडतात, जसे की भागवत पुराण, स्कंद पुराण, मत्स्य पुराण, गरुड पुराण यासारख्या ग्रंथामध्ये कुमारी कंदनमचा उल्लेख केलेला आहे. केवळ भारतच नाही तर ग्रीक व चायनीज साहित्यात सुद्धा या हरवलेल्या खंडाविषयी माहिती सापडली आहे. चायनीज साहित्यात सांगितल्याप्रमाणे या हरवलेल्या भागावर मेरू नावाचा एक पर्वत होता व या पर्वतावरून कुमारी, पेरू व पहरुली या नद्यांचा उगम झाला होता. या भागावर अनेक मोठमोठ्या सोन्यांच्या खाणी होत्या व पंडियन राजा या खाणीत काम करण्यासाठी चीनवरून मजूर आणत होते. मौर्य साम्राज्यादरम्यान भारतात आलेल्या मेगॅस्थीनीजने आपल्या इंडिका या पुस्तकामध्ये टॅप्रोबेनचा उल्लेख केला आहे, जे की श्रीलंकेचं जुनं नाव होतं. मेगॅस्थीनीजने असं सांगितलं की भारत व श्रीलंकेला पोरुनाई नावाच्या नदीने विभाजित केलं होतं. या नदीला आज थमिराबरणी नावानं ओळखलं जाते, जी की तामिळनाडूमध्ये आहे. मात्र गमतीची गोष्ट अशी की ही नदी तामिळनाडूमधून वाहत जाऊन हिंदी महासागराला मिळते. कदाचित प्राचीन काळी हीच नदी भारत व श्रीलंकेला विभाजित करत असेल. इंडियन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीच्या एका रिपोर्टनुसार भारत व श्रीलंकेदरम्यान समुद्राच्या पाण्याची पातळी 15,000 वर्षापूर्वी ही 100 मीटरने खोल होती. रामायण काळात बनलेला रामसेतूसुद्धा पाण्याची पातळी वाढल्यामुळेच समुद्रात बुडालेला आहे व त्याचे पुरावे आजही आपल्याला सापडतात. एवढंच काय, नासाने सुद्धा रामसेतू असल्याचं विविध पुराव्यांनिशी मान्य केलं आहे. आता मित्रांनो, रावण जो की एक महान पराक्रमी राजा होता, मग त्याचं राज्य केवळ आजच्या छोट्याशा श्रीलंका राज्यावर कसं असेल असा विचार देखील आपल्या मनात निश्चित येईल. काही प्राचीन ग्रंथानुसार रावणाच्या लंकेचा खूप मोठा भाग हा पाण्यामध्ये बुडालेला होता. मग कदाचित असंही असू शकतं की आजची श्रीलंका ही कुमारी कंदनमचाच एक छोटासा भाग आहे, जो की पाण्यापासून वाचलेला आहे. इंग्लिश झूलॉजिस्ट आल्फ्रेड रसेल व जर्मन नॅचरलिस्ट अर्नेस्ट हेकेल यांनी असा सिद्धांत मांडला की लेमुरिया हेच ते ठिकाण आहे जिथे एप्सपासून मानवाची उत्क्रांती झाली होती. म्हणजे हीच ती भूमी आहे जी मानवाच्या उत्क्रांतीसाठी अनुकूल होती. त्याचप्रमाणे काही प्राचीन तमिळ ग्रंथामध्ये सुद्धा याचा दावा केलेला आढळतो. मानवी उत्क्रांतीच्या सध्याच्या सिद्धांतानुसार मानवाचा जन्म हा आफ्रिकेमध्ये झाला होता व तिथून ते मानव 2 वेगवेगळ्या रस्त्याने गेले होते. त्यातील एक गट युरोपच्या दिशेने गेला तर दुसरा गट भारतातून समुद्रमार्गे ऑस्ट्रेलियाला गेला होता. मात्र कसल्याही साधनाशिवाय समुद्रमार्गाचा हा रस्ता कठीण आहे व एवढे मोठे समुद्री अंतर पार करणे अशक्य वाटतं. निश्चितच त्यांनी एवढे मोठे समुद्री अंतर पार केले नसावे व कदाचित प्राचीन काळात आफ्रिका, भारत व ऑस्ट्रेलियाला जोडणारा एखादा भूभाग अस्तित्वात असावा. पुरातत्व शास्त्रज्ञांच्या मते भारतामध्ये कोणत्याही मानवाच्या व माकडाच्या जातींनी जन्म घेतला नव्हता.
मग भारतात सापडलेले प्राचीन मानवाचे अवशेष कुठून आले, तर ते आले कुमारी कंदनमच्या रस्त्याने आफ्रिका व मॅडागास्कर येथून. जर आपण भाषांचा विचार केला तर अनेक शास्त्रज्ञांच्या मते काही आफ्रिकन व ऑस्ट्रेलियन जमातीच्या भाषा या तमिळ भाषेशी मिळत्या जुळत्या आहेत. म्हणजेच भाषेच्या आधारावर सुद्धा या तीनही खंडामध्ये कनेक्शन असल्याचं दिसून आलं आहे. मग आता प्रश्न उपस्थित होतो की जर कुमारी कंदनम अस्तित्वात होते तर ते पाण्यात लुप्त कसे झाले. तर आईस एज नंतर पृथ्वीच्या तापमानामध्ये वाढ होत गेली व ध्रुवावरील बर्फ वितळून पाण्याची पातळी वाढत गेली. यामुळे हळूहळू कुमारी कंदनम पाण्याखाली गेले. अर्थात यामुळे इथे काही जीवितहानी झाली नाही, कारण ही प्रक्रिया अनेक वर्षे चालत राहिली व येथील लोक जगभरातील वेगवेगळ्या प्रदेशात स्थलांतरित झाले. वेगवेगळ्या ग्रंथातील पुरावे व काही संशोधकाच्या सिद्धांतानुसार कुमारी कंदनम या प्रदेशाच्या अस्तित्वाबाबत पुष्टी मिळत आहे. कुमारी कंदनम विषयीची माहिती याआधी कधी तुम्ही ऐकली होती का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. समुद्रात लुप्त झालेल्या या खंडाविषयी आपलं काय मत आहे हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी मराठी युगला आजच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.